श्री ज्ञानदेव तुकाराम. बघा 700 वर्ष झाली, एक 18-20 वर्षाचा मुलगा, आणि काय त्याचं महत्व आहे मला सांगा. असं आहे, असं सांगतात ही ग्रीक पुराणात सुद्धा ही गोष्ट आलेली आहे की एक धनगर होता, त्याच्या पुष्कळशा मेंढ्या होत्या. मेंढ्यांचा एक गुणधर्म असा आहे की जी पुढे असलेली मेंढी करेल ते सगळ्या मागच्या मेंढ्या करतात. तेव्हा तो त्यांना चारताना डोंगरावरती गेला आणि पुढे अशी दरी होती. तेव्हा एक मेंढी मुद्दाम गेली नाही, पण पुढे गेली आणि ती गेली, पडली खाली. बाकीच्या मेंढ्या भराभर भराभर गेल्या सगळ्या. तसं जगात काळाचा प्रकार आहे. एक गेला, दुसरा गेला, तिसरा गेला, आपण सगळे त्या मार्गावरती आहोत. आणि समर्थांनी फार छान श्लोक लिहिलाय. म्हणाले, नवे लोक येती, जुने लोक जाती, मिळे सर्व ही मातीस माती. नाही, पुढे एकदा म्हणाले की पूर्वीच्या लोकांच्या सुरता, सुरता म्हणजे चित्र, सुरत म्हणजे चेहरा असा अर्थ आहे. तेव्हा करून लोक त्याला पाहतात, तसं आम्ही गेल्यावर आमच्या सुद्धा सुरता करतील म्हणाले. अशा याच्यामध्ये तुमचे आमचे आईबाप आपण विसरतो आणि या पुरुषाला आपण इतकं चाहतो, इतकं स्मरण ठेवतो. हा काय चमत्कार आहे, त्याला काय कारण सांगता येईल? तुम्ही थोडस विचार करा. 1, 2 नाही, 7 शतक म्हणजे काय थोडं झालं? मी आपल्याला सांगितलं ना, अलेक्झांडर दी ग्रेट हा म्हणजे त्याची अशी स्थिती होती, अरिस्टॉटल त्यांचा गुरु, त्याचा गुरु. तेव्हा एकदा 4 मंडळी जेवायला बसली. कोण? त्याचा बाप अलेक्झांडरचा, फिलिप, मॅसिडॉन नावाचा राजा, आपल्या गावाचा राजा, त्याची आई, बाप आणि आई, अलेक्झांडर स्वतः 16 वर्षाचा मुलगा आणि अरिस्टॉटल, 4 माणसं जेवायला बसली होती. नुकताच फिलिप एक देश जिंकून आलेला होता. तेव्हा हा काय रडायला लागला, म्हणाला, अलेक्झांडर, अहो बाबा, काहीतरी जग शिल्लक ठेवा ना, तुम्ही सगळं जिंकल्यावर मी काय करू म्हणाला. आणि त्या दोघांची जुंपली जरा वादावादी. तेव्हा अरिस्टॉटलनी दोघांना शांत केले आणि असा उल्लेख केलाय, 2 सिंह म्हणाले जसे गुरगुरतात भांडतात तसे ते भांडायला लागले. असा हा हिंदुस्थानात त्याच्याबरोबर अरिस्टॉटल आला होता ना काही काळ, वनस्पती सांगाडे वगैरे घेऊन गेला. तो काय आजचा काही विषय नव्हे. तेव्हा सांगण्याचा हेतू काय, तो मेला. त्यात सुद्धा एक गंमत आहे बरं का. आता हा राजा एवढा आणि वैद्य लोक पुष्कळ. तेव्हा तो म्हणाला, हे सगळे वैद्य लोक औषध देऊन मला मारतायत म्हणाला. ते डॉक्टरांसोबत त्याचा आपलं रिमार्क आहे. तेव्हा तो काय म्हणाला, मला जेव्हा तुम्ही न्याल तेव्हा माझे हात मोकळे ठेवा. मी सांगितले आपल्याला. तेव्हा त्याला विचारलं का, तर म्हणाला, मी पृथ्वीचं राज्य मिळवलेलं आहे, असं असून सुद्धा जाताना मी रिकाम्या हाताने जातोय, हे जगाला कळावं म्हणून मी जातो. असं जिथे आहे तिथे हा काय ते नेवासे गाव आणि आळंदीला मिळाले काय आणि तिथून समाधीत गेले काय? काय मला सांगा, काय त्यावेळेला काय वर्तमानपत्र होती का, टीव्ही होता, सगळं दाखवलंय बा, काय होतं मला सांगा. अरे आज इतके वर्षांना हजारोने लाखो लोक काय पवित्र भावनेनं त्यांच्या पाया पडतात. एकच पुरुष महाराष्ट्रात असं झाला की ज्याला माऊली असं लोक म्हणतात. संत ही माऊलीच असते, अतिशय प्रेम असतं त्यांचं. आत्मवत सर्वभूतेषु, काय सांगू आपल्याला. असं असून सुद्धा यानाच का माऊली म्हटलं, त्याचं कारण सांगतो आपल्याला. मी काही भावना प्रधान नाही, बरं खरं आहे ते सांगतो. इतिहास वाचून मी इतिहासाचा पुष्कळ अभ्यास केला म्हणून सांगतो. तेव्हा जेव्हा ही पोरं निघाली, आई बाप गेले, काय असेल
अहो निवृत्तीनाथ 12 वर्षाचे होते हो, त्याच्या 1.5 वर्ष हे त्याच्या खाली असेल. आणि त्यांना न सांगता गेले रात्री दोघं उठून. कारण त्या ब्रह्मवृंदाने काय शिक्षा दिली, जिवंत म्हणले समाधी घेतली पाहिजे, हे पाण्यात गंगेत त्याने देह अर्पण केले. काय असेल बुवा, आपण जाऊन बुडायचं म्हणजे आपल्याला कल्पनाच होऊ शकत नाही. बर असं तेव्हा हे निघाले शुद्धीपत्र आणायला. त्या काळच्या त्या टीका करण्याचं कारण नाही, तो समाज त्यांच्या त्या कल्पना ते सगळं बरोबर आहे. तेव्हा ते निघाले तर निवृत्तीनाथ काय म्हणाले की ज्ञानोबा तर कशाला भानगडी ह्या त्या सर्टिफिकेटच्या, शुद्धीपत्र म्हणजे सर्टिफिकेट, काय जरूर आहे म्हणाले. अरे आपण आनंदात राहू, कुठेही अन्न वस्त्र मिळेल. हे काय म्हणाले, दादा काही जरी झालं तरी हे लोक इतके अज्ञानी आहेत, आपण जर त्यांना सांगितलं नाही तर कोण सांगेल. म्हणून माऊली आहे, ध्यानात ठेवा. त्यांना आपलं अज्ञान आपलं दुःख पाहावे ना. ती काही विचार करून आलेली करुणा नव्हे. दया आणि करुणा यात फरक आहे. दयेमध्ये काय असतं, वाईट वाटतं पण आपण काही करणार नाही. करुणेमध्ये त्याला एखाद्या त्याच्या दुःखाची जाणीव सुद्धा नसते, पण याला चैन पडत नाही, म्हणून आईसारखं असतं. ते जे दुःख सफरिंग आहे ते पाहवत नाही याला. म्हणून मी सांगतो ना, महाराज एकदा म्हणाले, व्यवहार दृष्ट्या माझ्यामध्ये एकच दोष आहे, म्हणजे त्याचं इम्प्लिकेशन तर्कशास्त्र दृष्ट्या त्याचा अर्थ असा आहे, मी पूर्ण पुरुष आहे. माझ्यामध्ये व्यवहार दृष्ट्या एकच दोष आहे, मला दुसऱ्याचं दुःख पाहवत नाही. हा पुरुष तसाच होता, जगाचं दुःख पाहावे ना. म्हणून गुरु ते दादा म्हणजे गुरुच होते. कसं होतं बघा, मला एक आठवतं, भागवतामध्ये परमात्मा जेव्हा जन्माला आले त्यावेळेला वसुदेवाला आणि याला सांगितलं की असं असं आहे, तेव्हा त्यांनी त्याला लहान व्हायला सांगितलं, हे चमत्कार सोडून द्या. पण त्यांनी काय सांगितलं, मी परमात्मा ही गोष्ट खरी आहे, पण व्यवहारामध्ये 2 दृष्टी ठेवा, की माझ्याशी लोकात वागताना मी तुमचा मुलगा आहे म्हणून वागा, आणि मनात ओळखून राहा की मी परमात्मा आहे. तसं ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र आहे. हा वडील भाऊ ना, आपला गुरु, काय त्यांची नम्रता नाही, पण असून सुद्धा त्यांचा संवाद हा असा. कसा दादा, अरे आपण नाही सांगितलं कोण सांगेल जगाला. म्हणून ते शुद्धीपत्राला गेले बघा. तेव्हा त्यांचं स्मरण करायचं म्हणजे काय, त्यांचं स्मरण करावं तर आपण की नाही, मला आवडलेले त्यांचे 4 गुण घ्यावे. माझा अभ्यास तो किती त्यांच्या मानानं त्यांच्या पायाची सर नाही हो, पण 4 गुण. पहिला असेल अपमान सहन करणं. तुम्ही विचार करा, ही 4 मुलं अनाथच नाही का, ही पैठणला गेल्यानंतर कोण रे तुम्ही, तो त्या भटजीचा उर्मटपणा बघा. तुझं नाव काय, तर माझं नाव निवृत्ती. तुझं नाव काय, माझं नाव ज्ञानदेव. तुझं नाव काय, माझं नाव देव सोपान देव. आणि ती चिमुरडी मुक्ता. तर तो काय म्हणाला, अरे हा पखाल वाहणारा हल्या आहे ना, रेडा, त्याचं नाव ज्ञान आहे म्हणाले. काय अपमान आहे मला सांगा. अरे ज्याला आज आपण देव मानतो त्याला त्या रेड्याची उपमा द्यायची म्हणजे काय असेल, काय अपमान आहे मला सांगा. आधी बघा, सोशल ऑस्ट्रॅसिझम असं म्हणतात, वाईट टाकणं, यासारखं शिक्षा नाही माणसाला. दूध नाही, धान्य नाही, राहायला जागा नाही, खायला प्यायला नाही, अशा अवस्थेमध्ये हे पोरं असणार. किती तुच्छ केलं असणार समाजाने, किती अपमान केला असेल, त्यांची सावली सुद्धा पडू देत नसतील बघा लोक. अशा माणसाचा एवढा अपमान, तर त्यांनी उत्तर काय दिलं ते त्यांना शोभेल असेल. काय फरक आहे म्हणले, त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आत्मा एकच आहे ना, असे उत्तर दिलं. ही शांती म्हणजे काय असेल. आपण म्हणतो ना, अरे तर का रे, ही काय असेल बरं का. परमार्थ, मी परमार्थाची दृष्टी सांगतो. परमार्थामध्ये लौकिक आणि मान गिळल्याशिवाय, नुसतं यायचं नाही, पचवल्याशिवाय परमार्थ नाही. बरं, सगळ्या संतांच्या चरित्रामध्ये काय असेल, नाथांच्या अंगावर 100 वेळा थुंकला तो, 100 वेळा जाऊ द्या, 50 वेळा थुंकणं. अहो कल्पना करा,
नाथांना फार मान होता तेव्हा. म्हणजे आपल्या हिंदू समाजामध्ये त्यांचं कुटुंब अतिशय मान्य होतं. असल्या पुरुषाच्या अंगावर थुंकणं, पान खाऊन थुंकण्याची बेशरमपणा जो करू शकतो, काय राजकीय परिस्थिती असेल विचार करा. आणि यांची शांती म्हणजे काय. म्हणाले 100 वेळा मला गंगेचं स्नान घडलं. हे की नाही मी तुम्हाला अतिशय म्हणून सांगत नाही, हे शिकायलाच लागेल. हा अमुकाळीसी नुहावी सेची लोका. महाराजांनी गंमत केली का, ज्ञानाची लक्षणं म्हणाले सांगताना पहिलं लक्षण कोणचं आहे म्हणाले, अमानित्व. मान अमानित्व. तर म्हणाले हा सगळ्या लक्षणांचा राजा आहे. ज्या संतांना संत म्हणतो त्याच्यामध्ये मान गिळणं फार कठीण आहे बरं. तुम्ही पाहताना लौकिकाच्या नादी लागून काय माणसं करतात, सत्ता सोडित नाहीत, ही आले त्याच्याकरता वाटेल ते करतात. तर मान मान वर्तमानपत्री अलीकडचे बाळ किती प्रसिद्धीची हाव नुसती नाही का. त्याने फोटो काढायचा झाला तर आपण पुढे व्हायचं मुद्दा, म्हणजे नाही ते चूक काहीच नाही, बरोबरच आहे सगळं. पण हे अमानित्व काय, ज्ञानेश्वर महाराजांचं अमानित्व असेल. अरे ही पोरं काय अनाथ आलेली, तुम्ही असं बोलतात त्यांना, कुणी त्यांचं वाली नाही म्हणून. म्हणून हे अमानित्व हे शिकलंच पाहिजे. म्हणजे कसं, व्यवहाराला नाही सोडू, पण मी शून्यवत आहे, किंबहुना मी शून्यवत झाल्याशिवाय परमार्थ नाही. त्याने थोडं व्यवहार बिघडेल की हो, पण बिघडला तर त्याचं फळ काय मिळेल, नाही का, ते लक्षात ठेवा. म्हणून अमानित्व त्यांच्याकडून शिकायचं असेल तर अमानित्व. बरं, दुसरी गोष्ट असेल त्यांच्यापासून शिकायची तर अत्यंत लीनता. काय लीनता. अरे हा पुरुष म्हणजे जगाला शिकवण्याचा अधिकार ज्याचा, त्याचा म्हणाले बालक बोबड्या बोली वाकुडा विचुका पाऊली ते चोच करून माऊली रिझेचेरी. म्हणाले संतांना म्हणाले 9व्या अध्यायाला सुरुवातीला काय सांगू, मी कसं आहे, तान मूल, लहान नुकतं चालायला लागलेलं मूल, मला धड चालता येत नाही, धड बोलता येत नाही, पण तुम्ही माझ्या आईसारखी आहात. 9 अध्याय 8 अध्याय सांगितले बरं का. म्हणजे काही असं नव्हतं, पण आपल्या ज्ञानाची एवढीशी सुद्धा जाणीव नाही. म्हणाले मी लहान पोर आहे, वाकडं चालतो, धड चालता येत नाही, बोलतो एवढं, त्याचं कौतुक जसं आई करते तसं तुम्ही माझं 8 अध्यायाचं कौतुक केलं म्हणाले. काय लीनता असेल त्या माणसाची. अमानित्वाबद्दल अतिशय लीनता. आणि समर्थांची श्लोकाची ओळ सांगून ठेवतो शेवटी, अतिलीनता वाट सायुज्यतेची. हा मार्ग तसंच अतिलीनता पाहिजे, त्याच्यामध्ये फरक करा. लीनता आणि दीनता, दैन्यवाने पण नाही, लीनता पाहिजे. बरं, किंबहुना मी आपल्याला आठवतंय का, एका युरोपियन बाईचं वाक्य सांगितलं, त्या अध्यात्मावर लिहिणारी ती प्रमुख आहे मिस अंडरहिल म्हणून, ह्युमिलिटी इज द मेन स्प्रिंग ऑफ मिस्टिसिझम. म्हणजे घड्याळ चालतं त्याच्यावर नाही, यंत्र चालतं मेन स्प्रिंग वरती, नाही तर नाहीच. तसं भगवंताच्या मार्गाचं जर मर्म असेल तर लीनता आहे. ती दीनता नव्हे हे ध्यानात ठेवा. आपण लीनता ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे जगामध्ये इतकी माणसं, इतके विद्वान, इतके गुणवान आहेत, पुढे होणार, हे सगळं असताना मी कोणी नाही हे आहे. कोणी नाही याचा अर्थ असा, माझी काय किंमत. तिसरा असेल तर त्याने जे मांडलेलं आहे तत्वज्ञान ते अतिशय व्यवहारी आहे. व्यवहारी आहे म्हणजे इतकं तुम्हाला सांगतो, शंकराचार्यांच्या वर एक मोठा आक्षेप आहे की गीतेचा अर्थ त्यांनी लावण्याच्या ऐवजी आपला अर्थ लावला आहे. बरं का, असा गीता संन्यासाला एवढं महत्व देत नाही. महत्व म्हणजे आचरणाच्या दृष्टीनं उत्तमात उत्तम असेल तर संन्यास, पण संन्यासाची व्याख्या सुद्धा त्यांच्याकडे त्याला मिळाली. तेव्हा संन्यासामध्ये आपला त्यांनी अर्थ घातलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं मर्म फार मिळालं आहे. बरं का, 3ऱ्या अध्यायामध्ये म्हणले तया ज्ञानीपुरुषाला कर्तव्य उरले लोकाला. अरे बापरे, म्हणजे तू पोचलायस ना, तुझं काम झालंय. पण इंग्लिश मध्ये छान आहे याचं वाक्य, यू ओ समथिंग टू सोसायटी.
आणि लक्षात ठेवा, ही ज्ञानलक्षण आहेत ना, ही सगळी सामाजिक आहेत. अहो तुम्ही मान मान म्हणता, कुणी मान दिला नेला तर ना, अदंभित्व, ढोंग ढोंग लोकांजवळच ना, अहिंसा लोकांशीच ना, सगळे सामाजिक त्याला संदर्भ आहे, कॉन्टेक्स्ट असा. म्हणून सत्पुरुष वागताना समाजाशीच त्याचा संबंध येतो. मग ज्ञानेश्वर महाराज जेव्हा ते म्हणतात, तेव्हा समर्थांनी एक सांगितलेलं आहे, आपणाशी जे ठावे ते सगळा शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. आता भानगड अशी आहे, हा शहाणा नसतो तो लोकांना शिकवायला जातो, ही भानगड नसावी. पण माझी विद्या आहे ना, ती विद्या त्याने घ्यावी, त्याचं अज्ञान नाहीसं करावं, ही भावना. म्हणून ज्ञानेश्वरांनी कर्तव्य शब्द वापरलाय. तया कर्तव्य असे उरले लोकाला, काय असेल मला सांगा. तेव्हा आपला जगाला जेवढा उपयोग होऊ शकेल तेवढा करावा, हे तिसरा गुण आहे. बरं, म्हणजे कसा, तुम्हाला एक विद्या येते, काय ते शिवणकाम म्हणा, स्वयंपाक म्हणा, काय असेल बायकांचं म्हणा, तर ते जर शिकवायला उदार असावं, घे तू अगदी त्याची की नाही किंमत करू नये, हा माझ्या म्हणण्याचं आहे. आपल्याकडे आता ही परंपरा राहिली नाही. ते जुने शास्त्री पंडित ना काही घेत नसत, तुम्ही फुकट शिकवायचे आणि राहायची साधी शहाणी राहणी असे, तुम्ही काय द्याल ते द्याल त्यामध्ये, पण त्याची अपेक्षा नाही. आणि ते कळतं बरं का सांगणारा, की नाही तर काय होतं, चर्च मध्ये काय करतात, त्यांचं सरमन झालं म्हणजे प्रवचन, म्हणजे टोपी फिरवतात बरं का, हॅट, त्यामध्ये मग लोक पैसे टाकतात. तसे कीर्तनामध्ये त्या आरतीच्या तबकामध्ये काय येतं पाहायचं, म्हणजे बुवाचं लक्ष सगळं त्या आरतीकडे असतं असं म्हणा ना, ते नाही, काय दिलं तर दिलं, नाही तर नाही. आणि परमात्मा बरोबर देतो यात शंका नाही बरं का. तेव्हा सांगण्याचा हेतू काय, त्याच्यापासून अपेक्षा नाही. जगाला देण म्हणजे किती देईन, की मला तुझं हे दुःख पाहत नाही, त्याचा मार्ग मी सांगतो, तू ते कर बरं. आणि शेवटचा जो गुण असेल, आपल्याला व्यवहारही पाहिजे ना, याचं की नाही पर्याय सांगून ठेवतो. आपल्यामध्ये काही देण्यासारखं नाही, पण दुसऱ्याला मदत करता येईल ना. तुम्ही थकला असला तर ती नाही, दोन गोड शब्द बोलता येईल ना, का नाही येणार. महाराजांचं फार छान आहे. महाराज म्हणाले, मी एकदा असं विचारलं त्यांना, की म्हणलं आपल्यापासून काय शिकावं, तर म्हणले दोन गुण शिकावे, एक जनप्रियत्व आणि दुसरं म्हणाले असं करावं की जगामध्ये दुःख पुष्कळ आहे, तेव्हा आपण ते भर घालू नये एवढं शिकावं. म्हणाले किती व्यवहारी आहे. अरे जगात दुःख आहे, मी आणखी रमू का त्याला. आणि समर्थाने म्हणले, दुःखी अशी दुःखी भेटले, तुमचं तसं तर माझं असं अशाची स्थिती आहे. मग काय करावं म्हणाले, तुमच्याकडून जितकं त्याचं दुःख हलकं करता येईल तेवढा आपण प्रयत्न करावा. मग काही देण्यानी आहे, गोड शब्दांनी आहे, त्याचं काही काम करण्यानी आहे, नाही का. म्हणजे समजा तुम्ही बाहेर निघाला तर मध्ये पोस्ट ऑफिस आहे, अहो एवढं पत्र टाकायचे नाही, मला वेळ नाही म्हणायचे, हे नसावं. आता काय तुझं जातं त्यात, साधी गोष्ट आहे नाही का. बरं, हे गुजराती लोक काही असे व्यापारी करतात की त्यांना जे पैसे मिळतात त्याचे एक धर्मात आहे म्हणून थोडे वेगळे ठेवतात आणि ते फुकट म्हणजे वापरतात. तसे इतकंही करू नये माझं म्हणणं. परंतु महाराज दृष्टांत सांगायचे, एक मनुष्य होता, सधन होता चांगला, तो पुढे हा झाला, गरीब झाला देऊन देऊन. तर म्हणाले एकदा रस्त्याने चालला असताना एक भिकारी म्हणला, हात पुढे केला, न कळत त्याचा हात खिशाकडे गेला. खिशात काही नव्हतं, पण कशी सवय लागली. तेव्हा नेहमी देण्याची बुद्धी असावी. बरं, आपल्याला ठेवून, मी असं म्हणत नाही तुम्ही तुमचं कमी करून द्या, ती फार मोठी माणसं हो, पण देण्याची बुद्धी असावी बरं का. म्हणजे मला एक डॉक्टर माहिती आहे, ते वारले, वाडी हॉस्पिटलमध्ये आरएमओ होते. ते तिथे गरीब बाया बाळणपणाला यायच्या. तिथला कायदा असा आहे की तुम्हाला औषधं लिहून देतात, मग तुम्ही बाजारातून आणायची. ते बाया कुठल्या आणणार, बायका आपल्या. तेव्हा हे स्वतः जाऊन आपल्या नावावरती ती औषधं आणून घ्यायची. रिटायर व्हायच्या वेळेला 4,000 रुपये त्यांचं हे झालं होतं, बिल झालं होतं बघा. तेव्हा तर सांगायची म्हणजे एक बाहेर केव्हा आलं, ते माझ्या बरोबर गाडीत एकदा मालाडला येत होते. तेव्हा असं खारला एक बाई चढली, बंगाली बाई, दोन मुलं समोर बसलेली. ती
एक 5-10 मिनिटांनी एकदम ती पाया पडली त्यांच्या. अरे, तर डॉक्टर म्हणा त्यांच्या काही लक्षात नाही, कोण तू काय? तर म्हणाली, दुसऱ्या वेळेला माझं सिझेरिन झालं आणि त्यात पू झाला थोडा, तेव्हा तुम्ही मला औषधं आणून दिली म्हणून मी आज जिवंत आहे म्हणाली. बरं का? डॉक्टरना इतकं धन्य वाटलं. तर मी म्हटलं, डॉक्टर तुम्ही म्हणले कसं काय केलं? मला ते पाहावे ना. म्हणाली की जो पैसा नाही, मी काय करावं, माझं आहे ना, काय खर्च नाही. ते म्हणायचे ना, त्यात मोठं समाधान असतं म्हणायचे. हे असं का नाही, तुम्ही विचार करा, तुम्ही देऊ नका. पण महाराज म्हणाले द्यावं. किती द्यावं? दिल्याची आठवण राहणार नाही एवढं द्यावं. फार मार्मिक आहे व्यवहाराला. नाहीतर काही नसेल, द्या 10,000 रुपये, नको 1,000च द्या, पण दिल्याची आठवण राहू नये. पण दिल्याशिवाय राहू नये, हे की नाही. तिसरे गोष्ट काय, ज्ञानेश्वर शेवटच्या क्षणापर्यंत लोकांना सांगत राहिले. लोकांना अरे नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या, किती तऱ्हेनं समजावून सांगितलं आणि त्यांचा अनुभव सांगितलं. नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. काय निष्ठा असेल नामाची, कल्पना करा आपण, नाही का. गोपाळा रे तुझे ध्यान ध्यान लागो म्हणा, नाही का. म्हणजे सांगण्याचा हेतू असा आहे तिसरा. आणि शेवटचा गुण असेल तो तर फारच अप्रतिम आहे. त्यांचे जे दृष्टांत येतात त्यामध्ये आपल्या कौटुंबिक जीवनाचे सुद्धा दृष्टांत देतात. खाण्यापिण्याचे, कपड्या लत्त्याचे, उठण्या बसण्या, समाजात राहिलेले ज्याच्या त्याच्यामध्ये. तर गंमत अशी, त्यांना प्रत्येक ठिकाणी की नाही सौंदर्य दिसलं. त्याचा महाराज एक फार अप्रतिम दृष्टांत द्यायचे. काय सांगू, यांची दृष्टी कशी आहे, सौंदर्य. ते म्हणाले, एक पैलटकरीण होती, बाळण झाली आणि फार म्हणजे कुलशीलवान स्त्री. तर ती लहानच्या तान्ह्या मुलाला प्यायला घेतलं. तिने प्यायला घेतलं तेव्हा तिचा पदर थोडा बाजूला झाला. बाजूला झाला तर अर्धा स्तन दिसायला लागला तिचा. तर म्हणाले तिला भानच नाही त्याचं. बरं का. ते पाहून तिच्या बापाला इतकं कौतुक वाटलं की बोलायची सोय नाही. ही जी सौंदर्य दृष्टी आहे, त्या प्रेमाच्या पोटी ती स्वतःला विसरली. जसं तसं या जगामध्ये जे आहे बरोबर आहे, छान आहे, चांगलं आहे, त्यामध्ये त्याची करामत पाहिली पाहिजे, भगवंताची. हे त्यांचं आहे. काय त्यांचे दृष्टांत असतात हो, फार सुरेख. एक सहज आठवला म्हणून सांगतो. म्हणाले 16व्या किंवा 17व्या अध्यायात आहे की म्हणाले दुष्टांनी एका स्त्रीला जंगलामध्ये लग्न केली. तर एक मनुष्य चालला होता प्रवासी, त्याने तिला पाहिल्याबरोबर डोळे झाकले आणि पहिल्यांदा आपल्या अंगावरचं उपरणं तिच्या अंगावर घातलं आणि मग बोलू लागलं. हे म्हणजे खरे किती ठिकाणी पण बरं फार सौंदर्य आहे, छान. म्हणजे ही सौंदर्य दृष्टी असेल ना तर की नाही, निर्दोषम ही समम ब्रह्म, परमात्मा निर्दोष आहे, समत्वादे आहे, गीता सांगते. तर मग जे निर्माण केलेलं आहे त्याच्यामध्ये दोष पाहण्याच्या ऐवजी परमात्माची कला जो बघितली तर काय आहे, नाही का. किती सुंदर आहे. म्हणजे दोष दृष्टीच नाहीशी होईल. म्हणून महाराज म्हणायचे दुसऱ्याचे दोष पाहू नये. हे शिकायलाच पाहिजे. आणि ज्ञानेश्वर महाराजांची सारखी मग स्थिती होईल की जिकडे तिकडे सौंदर्य उफाळत आहे नुसतं असं दृष्टी, नाही का. तुम्हाला हे पटेल का नाही कोणास शोक, माझा तर अभ्यास चालू आहे. अहो, तुम्हाला न आवडणारी माणसं असणारच, कबूल आहे. तुम्ही आवडता का सगळ्यांना, त्यात तो तुम्हाला आवडत नाही. तुम्ही काय मोठे आहात अगदी, नाही का, मला कळत नाही, नाही का. मग ते शेक्सपियर म्हणतो तसं पाहिजे. गॉड मेड हिम सो, लेट हिम पास फॉर ए मॅन. त्याला माणूस म्हणायला झालं कारण देवानेच केला आहे त्याला, नाही का. आणि मला असं सांगा, तऱ्हा तरी किती, कोणाची बुद्धी कशी, शरीराचं तर जाऊच द्या, कोणाचे डोळे कसे, कोणाचं नाक कसं, कोणाचा चेहरा कसा, शरीर कसं, पण मनाचं सुद्धा कोणाचं कसं, कोणाचं कसं, कोणाचं कसं. हे मला पटायचं कारण असं, आमचा धंदाच म्हणजे मानसशास्त्र अभ्यास करून लोकांना शिकवायचा. तेव्हा महाराज म्हणाले, समजा तुम्ही ज्या माणसाला चांगलं म्हणत नाही, एखादा चक्रम असतो, बोलण्यात कमी जास्त असतं किंवा वागण्यात काहीतरी असतं, तो ज्या परिस्थितीत वाढला त्या परिस्थितीत तुम्हाला ठेवलं असतं तर तुम्ही असे झाले नसता याची खात्री आहे का. म्हणाले नाही बा, असं जर आहे तर मग त्याला का नाव ठेवता, नाही का. मग इथे मला त्या यांचं आठवतं, रामकृष्णांचं.
की एकाला त्यांनी आपल्या शिष्याला अहिंसा सांगितली, तेव्हा त्या शिष्याला म्हणजे त्या सापाला सांगितलं, असं आपलं वर्णन आहे, गोष्ट आहे ती. तेव्हा त्या सापाला सांगितलं की अहिंसा पाहिजे. तेव्हा लोकांनी त्याला बडवला, मारला, बेशुद्ध केला हो, आणि म्हणाले अरे मी तुला लोकांना चावू नको म्हणून सांगितलं, फुस करू नको म्हणून सांगितलं नाही मी, नाही का. म्हणजे व्यवहार कसा आहे, एखादा मनुष्य तुम्हाला फसवायला आला, तुम्ही फसावा अशातला भाग नाही. महाराजांचं एक वाक्य आहे, फसवून एक पैसा सुद्धा देऊ नये आणि समजून सगळे द्यावं म्हणाले. बरं का, म्हणजे फसणं, ते म्हणाले फसणं सुद्धा पाप आहे म्हणाले, का त्याला फसावं. आणि गंमत केली पुढे, सत्पुरुषाच्या नावाने ओरडतात ते, लोकांना फसवतात. आता तुम्ही मूर्ख म्हणून फसताले का म्हणाले, ते हुशारच असतो, तो धंदाच करतो म्हणजे त्याच्यामध्ये. तेव्हा सौंदर्य दिसतो काय, ज्ञानेश्वरीमध्ये उधळलंय सौंदर्य, हा शब्द आहे त्याला, उधळलंय नुसतं. प्रत्येक ठिकाणी सौंदर्य, प्रत्येक ठिकाणी सौंदर्य. काय त्यांची दृष्टी असते मला सांगा, नाही का. तर हे पाहायला शिकावं. सौंदर्य म्हणजे माणसाला दोष नाहीच दिसत, मग तसं पाहावं. वा हे असं आहे, वा वा. तेव्हा कबीराचा एक दोहा शब्द, काही झालं तरी वाह वाह ही लेहू, प्रत्येक ठिकाणी वाह 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 वाह. ते शीख लोकांच्या मध्ये वाह हे गुरु त्यांचा मंत्र आहे, त्यांच्या डोक्यात शिरत नाही, जाऊ देता, आपला विषय नव्हे तो. वाह हे गुरु म्हणजे जे करतोस ते उत्तमच आहे, उत्तमच आहे, बरं का. या करता याला उपाय सांगून ठेवतो. जो आपला हितचिंतक आहे, ज्याला आपल्यापेक्षा जीवनाचं ज्ञान जास्त आहे, आणि नुसता हितचिंतक नाही, आपल्या कल्याणाची ज्याला खाद्य तळमळ आहे, अशा माणसाचं ऐकायला शिकावं. तर बुद्धी वळते, नाही तर बुद्धी त्रास देते. हा हे काय, ते काय, ते काय. आणि आपल्या कल्पना किती हो विचित्र, काय. आता सहज आढळून सांगतो, एका दिवशी 3 उदाहरणं आली भेटायला म्हणून सांगतो. एक बाई आली, तिची एक मुलगी, बरं का. तर म्हणाले, नवरा म्हणतो आता मूल नको, मी म्हणते मला मूल पाहिजे, मी काय करू. म्हणलं बाई तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकायला येताना दर रविवारी येते, हा प्रश्न ज्ञानेश्वरीत कुठला येतो म्हणला, नाही का. आणि मी काय सांगू, व्यवहार पाहून करा, बरं का. तसे 2 आणखी आले. एक आला, आपणच का म्हणले, हो म्हणलं बाबा मीच तो. रात्री 9 वाजता ते आले असताना, ते ग्रस्त होते माझ्या बरोबर, मी सांगतोच बोलते, साक्षी आहेत, ते आले असतील खाली आता, बरं का. म्हणलं बा मी कधी नाव ऐकलं नाही. आता नाही म्हणले, आमची बायको म्हणली निरूपणाला येते. म्हणलं काय काम आहे आपलं. तर म्हणले आता प्रश्न असा आलाय, एक मूल आहे म्हणाले, आता दुसरं मूल पाहिजे का नको. तर म्हणलं व्यवहारानं ठरवा. अहो ठरत नाही म्हणून तुमच्याकडे आलो म्हणाले. आता काय करावं, काय ज्ञानेश्वरी आणि काय. मला की नाही वरून आपटल्यासारखं झालं खाली. नाही का, विचित्र तऱ्हा आहे. तिसरं उदाहरण असं आहे, मला म्हणले हा नवरा पसंत नव्हता. का पसंत नव्हता, दिसायला साधारण आहे, पण तो मनुष्य ती स्वतः सांग इतका सात्विक आणि चांगला. अहो ते म्हणाले, मला जर बरं नसलं तर स्वतः सकाळी उठून चहा करून मला पाजतात. किती सांगू म्हणले तुम्हाला. ते म्हणले ऑफिसला जरा वेळ झाला, आता जेवायचं, तर आपण सगळं मांडून घेतात, वाढून घेतात, आणि तू कष्ट करू नको असं म्हणतात. सुखाचं आहे ना म्हटलं, जरा दिसायला बरा नसलं तर काय. तुम्हाला एक सांगून ठेवतो, नवरा किंवा मुलीला नवरा किंवा मुलाला बायको पाहताना प्रारब्ध चांगलं बघा, फारसं बाहेरचं नका. शेवटी ते सुखाचं होतं बघा, आणि ते ज्याला ते ज्ञान आहे त्याला विचारावं, त्या शंका नाही. आपण किती बाहेर पाहणार मला सांगा, नाही का. अहो असं आहे, तुम्ही अगदी सुंदर नवरा पाहिला आणि आजार पडला, काय देवी आल्या ना आपलं झालं तमका, किंवा बायकोचे दात पडतातच की नाही पुढे, म्हणजे पुढे आलेले दात करू नका असं माझं म्हणणं नाही बरं का. परंतु ह्या गोष्टी व्हायच्या. माणूस बघा, माणूस चांगला बघा,